रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 येथे उन्हाळी शिबिरात चित्रकला या विषयावर सचिन मुळीक यांनी केले मार्गदर्शन। जत जिल्हा सांगली येथे जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 येथे उन्हाळी शिबिर सुरू। या शिबिरामध्ये सांगली येथील बुधगाव येथील वसंतदादा इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक सचिन मुळीक यांनी या मुलांना मार्गदर्शन केले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन माने पाटील, श्री देवकर व केंद्र प्रमुख संभाजीराव कोडक यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या चित्रकलासाठी खास करून उपस्थित होते। शिक्षकांनी अनेक वेगवेगळे चित्र यावेळी काढून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। सोपं आहे ड्रॉइंग। जर तुम्ही प्रयत्न केला तर खूप सोपं आहे आणि नाही केला तर अवघड आहे ड्रॉइंग, समजताय का? म्हणून ड्रॉइंगचं प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे। तर सुरुवातीला बघा, आपण ड्रॉइंग जेव्हा सुरुवात करतो, आता पहिलीच्या मुलांनी किंवा पहिली दुसरीच्या मुलांनी काय केलं पाहिजे सुरुवातीला ड्रॉइंग चांगलं होण्यासाठी, किंवा चौथी पाचवीची मुलं असतील तरी त्यांनी सुद्धा ड्रॉइंग चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सुरुवातीला आपण लाईन, टाइप ऑफ लाईन्स म्हणजे रेषांचे प्रकार बघायचे असतात आणि त्याचं प्रॅक्टिस करायला लागतं। सर्कलचं प्रॅक्टिस करायला लागतं, रोल सर्कलचं प्रॅक्टिस करायला लागतं, तर तुमचं ड्रॉइंग चांगलं होईल। सर्कल म्हणजे वर्तुळ, समजतंय ना? वर्तुळचं प्रॅक्टिस करायचं। तुम्हाला एक आयडिया सांगतो, घरात न्यूजपेपर असतात, जुनं बुक असतं, नोटबुक जे गेल्या वर्षी वापरलेलं असतं, ते भरलेलं असतं, पूर्ण लिहून भरलेलं असतं ना। मग ते जुनं बुक रद्दीला नाही घालायचं, काय करायचं सांगतो। ते जुनं बुक घ्यायचं, आपल्या सोबत ठेवायचं आणि जुन्या बुक मध्ये भरपूर पानं पण शिल्लक असतात ना, कोरी पानं असतात, ते पण बुक एक जवळ ठेवायचं आपल्या रोज। का ठेवायचं सांगतो, आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळतोय त्यावेळी काय करायचं,
पेन्सिल घ्यायची आणि त्या बुक म्हणजे जे भरलेलं नोटबुक आहे त्या नोटबुक मध्ये काय करायचं सांगतो. पेन्सिल घ्यायची आणि मोकळा वेळ मिळाल्यानंतर हे करत बसायचं. तुम्ही म्हणाल हे काय ड्रॉइंग शिकवायला आलेत की हे असं काहीतरी जिलेबी काढायला लागले. तर अरे जेव्हा तुम्ही हे कराल त्यावेळी तुमचं सर्कल चांगलं होईल, म्हणजे वर्तुळ काढायला तुम्हाला व्यवस्थित येईल. जर वर्तुळ तुम्हाला व्यवस्थित काढता आला तर ड्रॉइंग करणं अवघड नाही. समजतंय का? म्हणून रोज काय करायचंय, तुमच्या नोटबुक मध्ये जी भरलेली नोटबुक आहे तुम्ही त्या नोटबुक मध्ये रोज थोडा वेळ हे प्रॅक्टिस करायचं. आजपासून कराल का सगळे? बघा तुम्ही हे थोडे दिवस करून बघा, तुमचं ड्रॉइंग आपोआप चांगलं व्हायला लागेल. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, त्या भरलेल्या नोटबुक मध्येच लाईनचे प्रॅक्टिस करायचंय. व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे उभ्या रेषा आणि आडव्या रेषा असं प्रॅक्टिस करायचंय रोज. जर तुम्ही हे केलं तर तुमचं 15 ते 20 दिवसात, 1 महिनाभरात तुमचं ड्रॉइंग चांगलं होईल. पण या गोष्टी करायलाच पाहिजे. समजतंय का मी काय म्हणतोय? जर तुम्ही नाही केलं तर ड्रॉइंग चांगलं नाही होणार. आणि जे मोठी मुलं आहेत म्हणजे 5वीची 6वीची किंवा 4थीची त्या मुलांना आणखी एक आयडिया सांगतो. काय करायचं आहे, तुमच्याकडे बुक आहेत ना, मराठी, हिंदी, इंग्लिशचं बुक असतं, त्याच्यात भरपूर चित्र असतात की नाही? तर ती चित्र बघायची आणि रोज एक चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा. तुमचा होमवर्क झाला, रोज घरी होमवर्क असतो ना, प्रत्येक सब्जेक्टचा होमवर्क असतो. होमवर्क झाल्यानंतर काय करायचं आहे की कोणत्याही एका पुस्तकाचं चित्र बघायचं. पुस्तकाच्या कव्हर वरती सुद्धा चित्र असतात. मुलांचं चित्र असतं, मुलींचं चित्र असतं, माणसाचं, बाईचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं, अशी चित्र असतात ना. तर त्यातलं रोज एक काढायचा प्रयत्न करायचा. जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत ड्रॉइंग होणार नाही. ड्रॉइंग म्हणजे असं काय थिअरी नॉलेज याच्यात जास्त नसते, हे प्रॅक्टिकलीच करायला लागतं. म्हणजे प्रॅक्टिस करूनच ड्रॉइंग चांगलं होतं. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की कोणतरी आम्हाला भरपूर काहीतरी सांगल ड्रॉइंग विषयी आणि मग आमचं ड्रॉइंग चांगलं होईल, तर नाही होणार. हे स्वतः प्रॅक्टिस करायला लागतं. त्यासाठी बघा मी पहिल्यांदा मगाशी काय सांगितलं, मोकळा वेळ मिळाला स्कूलमध्ये असताना सुद्धा तुमच्या स्कूल बॅग मध्ये ती जुनी नोटबुक ठेवायची आणि काय करायचं तर हे प्रॅक्टिस करायचं असतात. तर आंब्याला कलर कोणता असतो? हा बघा, पिवळा एकच कलर नसतो आंब्यात. पिवळा पण असतो, हिरवा पण असतो, थोडासा रेड किंवा ऑरेंज हा पण कलर असतो. म्हणजे 3 कलर असतात पिकलेल्या आंब्यात. तर ते बघा कसं करायचं. बघा हे येलो कलर घ्या, येलो कलर घेतलाय. सगळ्यांनी येलो कलरचा चॉक घ्यायचा आणि माझ्या बरोबर कलर करायला प्रयत्न करायचा. Press the bell icon on the video and never miss another update.